नमस्कार मंडळी, मी प्रीती. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. राघवाला सोडायला गेली होती, येताना फुलं घेऊन आले देवबाप्पासाठी. आता मी पूजा करते आणि भेटते तुम्हाला. छान अशी देवपूजा केली आहे मी. आणि आज देवघराची जरा डीप क्लिनिंग पण केली, म्हणजे सगळं पुसून वगैरे घेतलं, खालचं सगळं पुसून घेतलं आणि छान फ्रेश देवपूजा केली. आज अशी छान मस्त देवपूजा झाली ना, देवघराकडे बघायला पण एकदम मस्त वाटतं आणि छान वाटतं अशी पूजा. मी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचून घेतलं. आज फोन आला होता, चल म्हणे आपण जाऊया मंदिरात, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. एकादशीच्या दिवशी तर जायला जमलं नाही, तर आज जाऊया. चला निघूया माझ्यासोबत तुम्ही पण. मम्मा कुठे आहे? मम्मा कुठले? इथलं मम्मा आहे. हां, तू कुठं चालला? शिनू कुठं चालला तू? राघवचा स्कूलचा टाईम झाला होता म्हणून आधी त्याला घेतलं आणि मी आणि माझी मैत्रीण निघालो आमच्याच इथे जवळ असलेलं एका विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि पोहोचलो मंदिरात. थांब, वाजवायची तुला. दर्शन झाले आणि तिथेच बसलो होतो 5 मिनटं. राघव आणि दर्शित सारखं तिथं राऊंड मारत होते. आम्ही त्यांना सांगत होतो एका ठिकाणी बसा, मंदिरात असं असं राऊंड फिरायचं नसतं, पण ते काय आमचं ऐकत नव्हते. एक झालं की एकाचं चालूच होतं काहीतरी. एकदम मोकळं काहीतरी भेटलं, स्कूलमधून आले की धिंगाणं घालायला पोरं मोकळी. राघवने माझ्यासाठी काहीतरी आणलं आहे सरप्राईज, आता तुम्हाला देणार आहे. आपण बघूया काय आणलं आहे ते. अरे असं फेकू नको ना बुक्स. नाही आहे. अरे देवा, नाही आहे. ए वाव, स्माइली कार्ड. मग आज मला काय दिलं तू? विसरलं का स्कूलमध्येच? कुठं गेलं शोधून? बुक्समध्ये बुक्समध्ये पण नाही आहे रे. कार्ड होतं का? बघू. हां, कार्ड होतं. अरे नाही आहे. मग टिफिन बॅगमध्ये बघ बरं. ओके. थँक्यू राघव, थँक्यू सो मच. तू हे चिपकवलं का? हे सगळं तू चिपकवलं ना? थँक्यू. आणि काय म्हटलं होतं मॅम? आईला किंवा बाबाला द्या का? दोघांना द्या. बरं. अरे असं नाही करत बाप्पा, असं करतात बाप्पा. खाली येते. आय लव्ह यू. एकच पाय. छान अशी देवपूजा केली आहे मी. आणि आज देवघराची जरा डीप क्लिनिंग पण केली, म्हणजे सगळं पुसून वगैरे घेतलं, खालचं सगळं पुसून घेतलं आणि छान फ्रेश देवपूजा केली आज.